श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले, मान्य सर्व उपस्थित, या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन केले जाते आणि दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते। नुकतेच काही वेळापूर्वी सहकार प्रशिक्षण सभागृह याचं उद्घाटन या सर्व मान्यवर आघाडीचं राज्य म्हणून ओळखलं जातं। शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विक्री, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, ग्राहक भांडवल, गृहबांधणी, हातमाग, नागरी पुरवठा, कापड उद्योग, साखर उत्पादन सहकारी प्रशिक्षण सभागृह उभं केले। त्याचंच उद्घाटन आज या सर्व मान्यवरांच्या हस्ते काही वेळापूर्वी संपन्न झाले। खरं तर ही सगळी मंडळी आपल्या सर्वांना परिचित या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। त्यांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार माननीय जितेंद्र गद्दार आणि माननीय शिरीष पवार यांनी करावा अशी विनंती करते। माथाडी कामगार वस्त्र माननीय प्रवीण मोहनचा सत्कार आपण केलेला यांचा सत्कार आपण करतो आहोत। यानंतरचा सत्कार आहे सातारा पाटील यांचा। त्यांचा सत्कार हे मान्यवर खास आपल्यासाठी त्यांच्या व्यस्त दिनातून वेळ काढून आलेले, त्यामुळे त्यांचा स्वागत करताना आपणही त्या टाळ्यांनी साथ देऊया। संजय कुमार चौधरी यांचा सत्कार, माननीय सोमनाथ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील ठाकरे यांचा, त्यांचा सत्कार रामपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका कांचन 1200 कोटीवरून 10,000 कोटींवर बँकेचा व्यवसाय त्यांच्या पोहोचलेला आहे असे माननीय नामदार सहकार क्षेत्रातलं एक अग्रणी नाम। अजूनही एक कृपया मंचावर यावं ही विनंती। बाकीचे सत्कार मला वाटतं नव्यानं उभारण्यात येणाऱ्या सहकार प्रशिक्षण सभागृहाचं उद्घाटन यांच्या हस्ते पार पडलं। ते महाराष्ट्र सहकार संघाचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह प्राधिकरणाचे नुकतीच त्यांना अध्यक्षपदाची धुरा मिळाली। ते मुंबई सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अजित उद्योग समूहाचे मार्गदर्शक सन्माननीय महाराजसाहेब छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब, त्याचबरोबर त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार सन्माननीय नितीन काका पाटील, मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे उपनिबंधक संजय कुमार चौधरी साहेब, DCA साहेब, कोल्हापूरला सहकाराच्या बाबतीमध्ये किती जागृत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आपण समोर जर बघितलं तर ते उपस्थितीमध्ये दिसतं। आपल्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत, आपल्यासाठी जोरदार येणार आहे। मंडळी, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ही एक राज्यस्तरीय शिखर संस्था आहे आणि 1918 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या प्रेरणेने आणि यांच्या आशीर्वादाने ही संस्था, त्या संस्थेची निर्मिती झाली। राज्यातील सहकार चळवळीला एक नवीन दिशा मिळाली। राज्यातील सहकार चळवळीला एक शिक्षण प्रशिक्षण देता यावं, एक सहकाराचा प्रचार प्रसार आणि संशोधनाचं कार्य या माध्यमातून घडलं आणि सहकारातील अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, संचालक असतील, सेवक असतील, सभासद असतील यांच्यापर्यंत सहकार हा विषय जावा आणि सहकाराचं महत्त्व तळागाळापर्यंत जावं। सहकारातील नवीन नवीन बदल, नवीन नवीन कायदे असतील याचं मार्गदर्शन या माध्यमातून व्हावं। राज्य सरकारचं सहकार खातं यांना देखील मार्गदर्शन करण्याचं काम महाराष्ट्र राज्य सहकारी संघ करत आहे। नवीन नवीन अभ्यासक्रम राबवून सहकार चळवळीसाठी प्रशिक्षित अधिकारी आणि पदाधिकारी सेवा पुरवण्याचं काम सातत्यानं गेले 107 वर्ष, म्हणजे 107 वर्षाची ह्या संघाला परंपरा आहे
आणि या संघाचे अध्यक्ष नुकतेच सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर झालेले आहेत. आणि याच संघाचं एक घटक कार्यालय सातारा जिल्हा सहकारी बोर्ड 1937 साली ह्या बोर्डाची स्थापना झाली. जवळपास 90 वर्षाचा काळ लागला. अनेक चढ उतार या संस्थेनं बघितले. 1937 साली म्हणजे मला वाटते सरकारातील पहिली संस्था जुन्या काळामध्ये ज्याला लोकल बोर्ड म्हणत होते अशा पद्धतीनं निर्मिती झाली. आणि या जिल्ह्यामधल्या काही शिखर संस्था असतील, मग जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा इतर काही संस्था असतील तर त्या काळामध्ये निर्माण झाल्या. मला वाटतं जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना 1946 झाली. पण त्याची जी स्थापना आहे ती जिल्हा सहकार बोर्डाच्या त्या उपक्रमामधून झालेली आहे ते मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि अशी ही सातारा जिल्हा सहकारी बोर्ड जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये 33 जिल्हा सहकारी बोर्ड आहेत, 13 प्रशिक्षण केंद्र आहेत, त्याचबरोबर 5 विभागीय मंडळ आहेत आणि 2 सहकार महाविद्यालय असा राज्यभर विस्तार असणारा असा हा राज्य सहकारी संघ आणि त्याचंच एक घटक कार्यालय सातारा जिल्हा सहकारी बोर्ड. सातारा जिल्ह्यातील सहकारी चळवळीला शिक्षण प्रशिक्षण आणि सहकाराचा प्रचार प्रसार व्हावा या माध्यमातून या बोर्डाची स्थापना झालेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सातारा जिल्हा बोर्डाची एक स्वमालकीची चांगली अशी इमारत कोविड उभी आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 33 जिल्हा सहकार बोर्ड आहेत, परंतु सातारा जिल्हा एकमेव असं बोर्ड आहे की ज्यांनी आज पहिल्यांदा आमच्या संचालक मंडळाचं खरं मी अभिनंदन करतो. संचालक मंडळाने चांगला निर्णय घेतला आणि एक अत्याधुनिक सभागृह असावं जेणेकरून सहकार चळवळीचे जे कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, सेवक असतील, ज्या वेळेला प्रशिक्षणासाठी तिथे येतात त्यावेळेला एका चांगल्या वातावरणाची निर्मिती व्हावी अशा हेतून साधारण 100 लोक बसतील अशा पद्धतीचं अत्याधुनिक असं सभागृह बोर्डाच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं आहे. त्याचं नुकतंच उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि मला वाटतं सातारा जिल्हा सहकारी बोर्ड हे राज्यातील एकमेव बोर्ड आहे की त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्याचा निश्चितच माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला अभिमान वाटतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते आपले सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले. आताच मगाशी कुलकर्णी मॅडम त्यांचा परिचय करून दिला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरं तर सहकार म्हटलं तर या जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब महाराजांचा उल्लेख करणं गरजेचं असते. आपण सर्वजण इथं भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वादानं काम करत आहे, भाऊसाहेब महाराजांच्या प्रेरणेनं आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण सहकारामध्ये काम करत आहे. ज्यावेळेला राज्य सहकारी संघामध्ये काही चर्चासत्र असतात त्यावेळेला त्या चर्चासत्रामध्ये आवर्जून भाऊसाहेब महाराजांचा उल्लेख होतो. कारण या राज्यामध्ये सर्वाधिक काळ सहकार मंत्री पद जर घोषवलं असेल तर भाऊसाहेब महाराजांनी घोषवलं आहे. मला आठवतंय की ज्या वेळेला या चळवळीतले ज्येष्ठ लोक ज्यावेळेला बोलतात की आमच्या संस्थेची मान्यता भाऊसाहेब महाराजांनी दिली, त्यांच्या काळात जेवढ्या सहकार संस्थांची, जेवढ्या साखर कारखान्यांची, जेवढ्या पतसंस्थांची, जेवढ्या नागरी बँकेची निर्मिती झाली त्यानंतरच्या काळात झालेली नाही, त्याच्या अगोदरच्या काळात पण झालेली नाही. आणि असे भाऊसाहेब महाराज आपल्या जिल्ह्याचे, आपल्या तालुक्याचे त्यांचा सार दावे म्हणून आपल्याला वाटतो. आणि त्यांचाच सहकाराचा समर्थपणे वारसा त्यांनी चालवलेला आहे. अजिंक्य उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी चालवला आहे. ते आपले सर्वांचे लाडके नेते, माझे मार्गदर्शक, माझे गुरु आणि ज्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वजण राजकारणामध्ये किंवा सगळा कार्यकर्ता राजकारणामध्ये वावरत असतो ते बाबाराजे या ठिकाणी आवडून उपस्थित आहेत. त्यांचंही मी एकदा पुन्हा एकदा स्वागत करतो. अनेक नेते मोठे झाले. या सहकार चळवळीतून राज्याला मुख्यमंत्री दिले, मंत्री दिलेले, परंतु ती सहकार चळवळ टिकावी, ती सहकार चळवळ मजबूत व्हावी, ती सहकार चळवळ जोमाने जोपासावी, त्यासाठी त्या संस्थेमधले काही गुणदोष असतील त्याच्यावर काम करून, त्याचा अभ्यास करून, त्याच्या खोलात जाऊन त्याची सोडवणूक करणं आणि प्रचंड कष्ट बसणं हे खरं तर प्रवीण भाऊंच्याकडे शिकण्यासारखं आहे. आणि माझं तर असं मत आहे की सध्याच्या सहकार चळवळीला ज्यांच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा आहे ते प्रवीण भाऊ दरेकर, महाराष्ट्र सहकारी संघाची त्यांनी अध्यक्षपदी धुरा घेतलेला आहे. नुकताच त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देखील मिळाला आहे. त्यांचं देखील आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो. या सभागृहामध्ये जो कार्यक्रम होतोय त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या या प्रशिक्षण शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला त्याबद्दल त्यांचंही स्वागत करतो. आणि मोदीचंही आहे. सर्व मान्यवर आहेत, आता सर्वांचं नाव लिहिण्यामध्ये वेळ घालवत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे सर्व समोर बसलेलं आहे एवढ्या मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहात. मगाशी मी सांगितलं की सरकारातील जागृती आणि सातारा जिल्हा सरकारमध्ये किती अग्रेसर आहे ही आपल्या उपस्थितीतून दाखवतोय.